मेष राशी 9 जुलै पुढील 24 तासात नशिबाचा मोठा संकेत. ही घटना आयुष्य बदलू शकते. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, जर तुमची राशी मेष असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील 24 तासात काही संकेत आयुष्यात महत्त्वाचे बदल घडवू शकतात. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार काही काळ असेही असतात तेव्हा निर्णय, संधी आणि योग्य अधिक लक्षवेधी ठरतात. कदाचित गेल्या काही दिवसात तुम्ही सतत संघर्ष केला असेल, मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल, काहींना आर्थिक ताण जाणवत असेल, काहींना नातेसंबंधामध्ये गैरसंवाद सामना करावा लागत असेल, तर काही जण करिअर किंवा व्यवसायात योग्य संधीची वाट पाहत असतील. पण आजचा दिवस एक वेगळा विचार करून घेऊन आला आहे. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज असते. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय, अगदी अनपेक्षित भेट किंवा अचानक मिळालेली एक संधी ही पुढचा मार्ग बदलू शकते. अशाच शक्यताकडे आज आपण पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत पुढील 24 तासात मेष राशीसाठी कोणते संकेत महत्त्वाचे ठरू शकतात, कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणत्या संधी ओळखण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या मनात सध्या एकदा मोठा प्रश्न असेल, काम पूर्ण होईल का, आर्थिक परिस्थिती सुधारेल का, कुटुंबात ताणतणाव होईल का, किंवा एखादी नवीन संधीदार ठोठवेल का, या सर्व प्रश्नांची शक्य तितकं ज्योतिषधार्था चर्चा आपण व्हिडिओ करणार आहोत. पण मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्योतिष हे मार्गदर्शन देते. प्रत्येक परिणाम, तुमचा निर्णय घेऊन प्रत्येक परिस्थिती यावर अवलंबून असतात. त्यामुळे या संकेताकडे प्रेरणा आणि विचार करण्याची संधी म्हणून पहा. आता कल्पना करा, सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे होते, सर्व काही नेहमीप्रमाणे वाटते, पण दिवस पुढे सरकत असताना एखादा फोन, एखादा संदेश, एखादी भेट किंवा एखादी चर्चा तुमच्या विचारांची दिशा बदलू शकते. काहींसाठी ही नवीन सुरुवात असू शकते, तर काहींसाठी जुने अडथळे देखील असू शकते. मेष राशीच्या जातकांनो, लोक स्वभाव धाडसी, ऊर्जावान आणि पुढे जाणारे असतात. अनेकदा संकटात ही हार मानत नाही, पण कधी कधी घाईघाईने घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. म्हणून आजचा दिवस संयम, निरीक्षण, योग्य वेळ साधण्याचा असू शकतो. आज मी तुम्हाला काही असे संकेत सांगणार आहे जे प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीने लक्षात ठेवावे. त्यापैकी एखादा संकेत तुमच्या सध्याच्या परिस्थितीत जुळू शकतो. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला आता न वेळ घालवता पाहूया 9 जुलै रोजी मेष राशीसाठी पुढील 24 तास कोणत्या शक्यता आणि कोणते महत्त्वाचे संकेत घेऊन येत आहे. मंडळी, आता आपण या जाणून घेऊया की 9 जुलैच्या दिवशी या राशीसाठी कोणत्या विशेष गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या असू शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून ज्या कामात अडथळे येत होते त्यात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. मात्र प्रत्येक गोष्ट लगेच घडेल अशी अपेक्षा न ठेवता शांतपणे आणि नियोजनाने पुढे जाणे अधिक फायदेशीर ठरेल. जर एखादा जुना ओळखीच्या व्यक्तीकडून महत्त्वाची माहिती किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे फोन, ईमेल किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी छोटा संवादही मोठा बदलण्याची सुरुवात ठरतो. नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते. सुरुवातीला ती कठीण वाटेल, पण भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो. संयम, प्रामाणिकपणा, ताकद ही ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आज नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा जुन्या व्यवहारात सुधारणा होण्याची शक्यता आहे. कोणत्याही मोठा आर्थिक निर्णयापूर्वी सर्व कागदपत्रे, अटी नीट तपासून घ्या. आर्थिक बाबत खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक मिळणारे उत्पन्न आनंद देऊ शकतं, पण त्याच वेळी अनावश्यक खर्च टाळणेही महत्त्वाचे ठरेल. बचतीचा विचार केल्यास पुढील काळ अधिक स्थिर राहू शकतो. आज तुमच्या मनाने अनेक नवीन कल्पना येऊ शकतात. त्यातील प्रत्येक कल्पना लगे आपल्याला आणण्याऐवजी योग्य योजना तयार करा. योग्य वेळी घेतलेला पाऊल दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी देखील हा दिवस अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा आहे. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणारा आत्मविश्वास कायम ठेवावा. नियमित प्रयत्न तुम्हाला पुढे नेतील. आज काही लोक तुम्हाला प्रगतीकडे पाहून मस्कर करू शकतात, त्यामुळे प्रत्येक योजना सर्वांसमोर सांगणे टाळा. शांतपणे काम करत राहा आणि अधिक हिताचे ठरेल. दुपारनंतर एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी, व्यवसाय, कुटुंब किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक माहिती मिळू शकते. मात्र कोणतीही बातमी ऐकल्यानंतर घाईघाई निर्णय घेऊ नका. आजचा शुभ संदेश आहे, संधी दिसली तरी
धैर्य, पुढे जा, पण निर्णय विवेकाने घ्या. आता पुढील आणि महत्त्वाच्या भागात आपण प्रेम, विवाह, कुटुंब आणि नातेसंबंधामध्ये मेष राशीसाठी कोणते संकेत दिसणार हे सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत जो मनाच्या अगदी जवळचा असतो. प्रेम, विवाह, कुटुंब, नातेसंबंध. गेल्या काही दिवसात तुमच्या मनात एखादा व्यवसायाबद्दल संभ्रम, नाराजी किंवा दुरावा निर्माण झाला असेल. गोष्टी बोलायच्या राहिल्या असतील तर काही गोष्टीचा गैरसमज वाढला असेल. अशा वेळी शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न अधिक उपयोगी ठरू शकतो. जर तुम्ही प्रेम संबंधात असेल, जोडीदारासोबत असेल, प्रामाणिक संवाद ठेवा. छोट्या गैरसमजांना मोठं रूप देण्याऐवजी एकमेकांचं म्हणणं ऐका. विश्वास वाढणाऱ्या कृती नाती अधिक मजबूत करू शकता. विवाहित व्यक्तींना घरातील जबाबदाऱ्या एकमेकांमध्ये समतोलपणे वाटून घेतल्यास वातावरण अधिक आनंदी राहू शकतं. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्याने अनेक तणाव आपोआप कमी होतात. अविवाहित मेष राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख ओळखण्याची किंवा एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता काहींसाठी असू शकते. मात्र कोणतेही नाते पुढे नेण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. सर्वात मन शांतपणे ऐकल्यास योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर खत निर्माण करू शकतात. मित्रपरिवारातही आज काही सकारात्मक घडामोडी दिसू शकतात. एखादा जुना मित्र मदतीसाठी पुढे येऊ शकतो किंवा प्रेरणादायक सल्ला देऊ शकतो. अशा नात्याने जतन करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या स्वभावातील धाडस हे तुमचे बलस्थान आहे, पण नातेसंबंधामध्ये संयम तितकाच आवश्यक असतो. प्रत्येक वेळी जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं अधिक मौल्यवान असू शकतं. आजचा हा महत्त्वाचा संदेश असा आहे, जी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते तिच्यासोबत प्रामाणिक राहा. विश्वास जपला की अनेक अडचणी सहज पार करता येतात. जर घरात एक दिवसापासून तणावाचे वातावरण असेल, संवादाची सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ ठरू शकते. एक छोटा सकारात्मक पाऊल मोठा फरक घडवू शकतं. आणि मंडळी, लक्षात ठेवा, ज्योतिष काही शक्यता आणि संकेत दर्शवते, पण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे तुमचे निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणत्या चुका टाळाव्यात, कोणते शुभ संकेत लक्षात ठेवावे, शुभ रंग, शुभ अंक, शुभ दिवस अधिक सकारात्मक घालवण्यासाठी काही पारंपरिक उपाय. मंडळी, आता आपण या दिवसात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे बघणार आहोत. अनेकदा नशीब आपल्या बाजूने असते. आपल्या छोट्या चुका संधी हातातून जाऊ देतात. त्यामुळे आज काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा, उपयोगी ठरू शकते. सर्वप्रथम, घाईघाई निर्णय घेऊन टाळा. विशेष राशीच्या व्यक्ती धाडसी आणि उत्साही असतात, पण कधी कधी त्याच उत्साहात महत्त्वाचे निर्णय पटकन घेतले जातात. आज मोठी गुंतवणूक, मोठा व्यवहार किंवा कोणतेही महत्त्वाचा करार करण्यापूर्वी सर्व बाबी नीट तपासून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखवले जाऊ शकते. अशा वेळी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे विचार करा. संयमाने गरजेनुसार टाळू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे गुपित सर्वांसमोर सांगू नका. तुमच्या योजना किंवा पुढील पावले योग्य व्यक्तींना सांगा. प्रत्येक जण तुमच्या यशाचा आनंद साजरा करेल असं नाही. आर्थिक बाबत अनावश्यक खर्च टाळा. आकर्षक ऑफर किंवा घाईत घेतलेली खरेदी नंतर पश्चातापाचे कारण ठरू शकते. खर्च आणि बचत याचा समतोल राखणे अधिक फायदेशीर राहील. आता शुभ संकेतविषयी बोलूया. जर आज तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाली, एखादा जुना मित्र भेटला किंवा एखादे रखडलेले काम पुढे सरकले, तर त्याकडे सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकता. मात्र कोणताही निष्कर्ष घाईने करू नका. आजचा शुभ रंग लाल आणि केशरी. हे रंग ऊर्जा, आत्मविश्वास, उत्साहाचे प्रतीक मानले जातात. आजचा अंक 1 आणि 9. काही लोक या अंकांना शुभ मानतात, मात्र यासाठी प्रत्येकाने योग्य निर्णय अधिक महत्त्वाचे असतात. पारंपरिक श्रद्धेनुसार सकारात्मक सुरुवातीसाठी काही उपाय. सकाळी देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. शक्य असल्यास गरजूंना मदत करा. पालक आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. मन शांत ठेवण्यासाठी काही मिनिटे प्रार्थना करा, ध्यान करा. काही छोट्या सवयी आत्मविश्वास वाढवण्यास आणि दिवस अधिक सकारात्मक पद्धतीने घालवण्यास मदत करू शकतात. मंडळी, लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकतं, पण त्या संधीचं यशात रूपांतर करण्याची ताकद तुमच्या प्रयत्नांना असते. आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 9 जुलै नंतर मेष राशीसाठी कोणते काही दिवस कोणत्या शक्यता घेऊन येऊ शकतात आणि या संधीचा सर्वोत्तम उपयोग कसा करता येईल.
मंडळी, आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेक मेष राशीच्या व्यक्तींच्या मनात एक प्रश्न असेल, 9 जुलै नंतर काय? ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक काळ हा संधी आव्हान याचा संगम असतो. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमच्या नवीन दिशा ठरणारे ठरू शकतात. सर्वप्रथम करिअरबद्दल बोलूया. जर तुम्ही अनेक दिवसापासून एखाद्या संधीची वाट पाहत असाल तर संयम ठेवा. तुमच्या मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू शकतात. नवीन जबाबदारी, नवीन प्रकल्प किंवा एखादी महत्त्वाची चर्चा तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यक्तींना नवीन भागीदारी किंवा मोठे व्यवहार करताना सर्व अटी समजून घेणे आवश्यक आहे. उत्साह महत्त्वाचा आहे, पण विचारपूर्वक निर्णय त्याहून महत्त्वाचा आहे. आर्थिक बाबत उत्पन्न वाढवण्याच्या काही संधी दिसू शकतात. त्याच वेळी खर्चाचे नियोजन करणे हे तितकंच अनावश्यक राहील. दीर्घकालीन लक्ष केंद्रित केल्यास अधिक स्थिरता मिळू शकते. कुटुंबात एखादा आनंदाचा प्रसंग किंवा एकत्र येण्याची संधी मिळू शकते. नात्यामध्ये वेळ देणे हे सर्वात मोठे गुंतवणूक असते. आरोग्याच्या बाबतीत कामाचा ताण वाढल्यास विश्रांती, पुरेशी झोप, संतुलित आहार याकडे लक्ष द्या. निरोगी शरीरामुळे मोठ्या संधीचा योग्य उपयोग करता येतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, काही वेळा आयुष्य तुमची परीक्षा घेते. अशा वेळी हार मानू नका. प्रत्येक अडचणी ही काहीतरी नवीन शिकवते. संयम, सातत्य हे मेष राशीच्या व्यक्तींचे खरे बलस्थान आहे. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी घाईन निर्णय नाही घेणार. मी प्रत्येक संधीचा विचारपूर्वक उपयोग करेन. मी मेहनतीवर विश्वास ठेवेन आणि सकारात्मक दृष्टिकोनाने कायम ठेवेन. कदाचित हाच विचार तुमच्या आयुष्यातील पुढच्या यशाचा पाया ठरेल. आणि मंडळी, आता उरलेला आहे तो व्हिडिओचा सर्वात प्रेरणादायक भाग, समारोप, अंतिम संदेश आणि प्रेक्षकांना जोडून ठेवणारा शेवट. मंडळी, आजच्या या संपूर्ण राशी भविष्यात आपण अनेक महत्त्वाचे संकेत चर्चा केली, पण शेवट एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवा. ज्योतिष हे मार्गदर्शन देते, पण तुमच्या आयुष्याचा खरा शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. योग्य वेळी योग्य निर्णय, सातत्यपूर्ण मेहनत आणि सकारात्मक विचार यामुळे मोठे बदल घडतात. जर गेल्या काही दिवसात तुम्ही अडचणीचा सामना करत असाल तर निराश होऊ नका. प्रत्येक रात्र संपल्यानंतर नवीन सकाळ उगवते. प्रत्येक संघर्षानंतर नवीन संधी निर्माण होऊ शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी आशा किंवा नव्या सुरुवातीची आठवण करून देणारा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक स्वप्न असतील, घर, करिअर, व्यवसाय, आर्थिक स्थिरता, कुटुंबाचे सुख किंवा स्वतःची ओळख निर्माण करण्याचे धैर्य. हे सर्व स्वप्ने एका दिवसात पूर्ण होत नाही, पण रोज छोटे प्रयत्न तुम्हाला त्या ध्येयाजवळ घेऊन जातात. जर आज तुम्हाला एखादी संधी मिळाली तर तिचा आदर करा. जर एखादे अडथळा आला तर त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. आणि जर काहीच घडले नाही असे वाटले तर प्रयत्न थांबवू नका, कारण अनेकदा यश दिसण्यापूर्वी मेहनत सुरू असते. आजचा अंतिम संदेश, स्वतःवर विश्वास ठेवा, पालकांचा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या, चांगले कर्म करा आणि प्रत्येक दिवसाची नवीन आशेने सुरू करा. तुमचा आत्मविश्वास तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तसेच तुमची रास, तुम्ही व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात हेही कमेंटमध्ये तुम्ही प्रतिक्रिया द्यायला आम्हाला नेहमी आनंद होतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय.